हॅलो ऑल, आय एम हर्षाली आहिरे अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे वेल असणार. लाईफ तुमची मजा घेते का? तुम्ही लाईफची मजा घेताय हे मला कमेंटमध्ये कळवा. तोपर्यंत ही व्हिडिओ एन्जॉयली बघा आणि आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. तब तक लेट्स गेट स्टार्टेड. गुड मॉर्निंग. बेड असेंबल करून घेते जेणेकरून माझं नेक्स्ट काम सोपं व्हावं. आफ्टर दॅट ब्रश. हॅविंग 2 ग्लास ऑफ वॉटर टू स्टे हायड्रेटेड. मध्ये मध्ये सूर्याचा प्रकाश पण येत होता, तो पण एन्जॉय करूया. त्यानंतरून हॅपी. स्वयंपाकाला भाजीची बनवणार होती, त्यासाठी मी ऑलरेडीच मूग उकळून घेतले होते कारण त्याला खूप वेळ लागत असतो. आज पण इव्हिनिंग शिफ्ट आहे. पटकन स्वयंपाक करूया. ऊन एकदम मस्त आहे. आज करतोय मुगाची भाजी. त्याच्यासाठी मी घेतलंय टोमॅटो, लसूण, कांदा, कोथिंबीर. घेतलेली सगळी इंग्रेडियंट्स वन बाय वन टाकूया. जसं की जिरं, मोहरी, त्यानंतरून लसूण, कांदा, सगळं व्यवस्थित टाकून त्यांना गोल्डन कलर येतो तोपर्यंत त्यामध्ये फ्राय करायचं. मस्तपैकी गोल्डन कलर आला आहे आणि मूग पण प्रॉपरली शिजली आहे. असं गोल्डन मस्त कलर आला आहे. त्यात टाकूया हळद, लाल तिखट, थोडासा गरम मसाला, पेस्ट साठी मसाला, लावून आयशा. मस्त तिला आपण गरम होऊ देऊ आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट. भाजीला थोड्या वेळ शिजू देऊ. त्यासोबतच आपण पोळ्या पण बनवून घेणार. पोळ्या पण बनवून झाल्या तर डबा करायचा, बॉटल पॅक करायची आणि मग जायचं. बॉटल भरून घेतली. जेव्हा पण मी बॉटल भरते त्यामध्ये चिया सीड्स या फिर बेसिल सीड्स ॲड करत असते. त्यालाच हिंदीमधून सब्जा म्हणतात. तर आता मी चिया सीड्स ॲड करते. त्याच्यामध्ये फायबर्स अँड अदर न्यूट्रिएंट्स असतात. बॉटल घेतल्यानंतर मी त्यासोबत डबा देखील भरून घेतलेला आहे. जे पण मी मुगाची भाजी आणि पोळ्या बनवल्या होत्या लंचसाठी, जे मी माझ्या शिफ्टवर खाणार आहे. टिफिन बॅगेत भरला. आता आपण जॉबसाठी रेडी होऊन जाऊया. And this is my today's outfit. I'm ready. अजून पण आमचं टीनेज काही कमी होत नाही. स्वतः आरशात पाहण्यामध्ये खुशी असते ना. एन्जॉय.
स्टार्टिंगचेच ब्लॉग्स आहे, त्याच्यामध्ये थोडेसे रफ आहेत, नीट एडिटिंग वगैरे काही जमत नाही. सो जर काही सजेशन्स असतील तर ते नक्की कळवा आणि मी त्यावर काहीतरी म्हणजे सुधारण्याचा प्रयत्न नक्की करेन. आणि जर आवडले असेल तर स्टे ट्यून नेक्स्ट व्हिडिओजसाठी, आणि नेक्स्ट व्हिडिओज काय हवे ते पण मला कळवलं तरी चालेल. थँक्यू.